मला आई पाहिजे. अरे आई जाऊ दे मला आई. ए बाळा शांत हो. सदाभाऊ पाणी आणा बरं. होय. आई 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 ए बाळा ए आई. शांत हो. काय झालंय नीट सांग मला. अहो मी खरंच सांगते, माझी आई हरवली होती. ती माझ्यापासून लांब निघून गेली. पाणी असं झालं होय. आणि मग मग मला कळालं की ती मला भेटू शकत नाही, अशा ठिकाणी गेली आहे ती. अगं बाई मग मग मला आठवलं ती हित पण आहे. अगं हा काय बोलते, काही कळते का तुला तरी? नाही का? माझ्या तर समजा डोसक्यावरनं चाललंय. त्याचं त्याला बी कळतंय का नाही काय माहिती काय बोलते ते. हितच आहे माझी आई, हितच आहे. बाळा मी तुला नीट विचारतो, मनापासून सांग. कोण आहे तुझी आई? अहो जनक बाबा, वाट चुकला असं ना आपल्या गावात आला असं. हे बाळा, तुला आम्ही तुझ्या गावाला तुझ्या आईकडे सोडतो. हा, घाबरू नको. लागलं तर आपली बैलगाडी घेऊन जा. अहो पण माझी आई हितच आहे. अरे बाबा खरं सांग, तुझं गाव कुठलं? कोण आहे तुझी आई? हीच आहे माझी आई. ए काय बोलतोयस तू? मी तुझी आई कशी असेल? मी केवढी तू केवढा? खरंय बाळा, ती तुझ्यापेक्षा वयानं लहान असेल, मग ती तुझी आई कशी असेल? अहो काका मला माहितीये, हीच माझी आई आहे. ए काही बोलतोस का रे? मी नाहीये तुझी आई, अजिबात नाहीये, मुळीच नाहीये. अरे पण मी काय म्हणतोय, आई जर तू असं म्हणतेस तर मी कुठं जाणार? माझी आई, मला भोळ येते, मी पडतोय. आई अरे 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 बाळा, अरे काय झालं तुला? जनक बाबा, अहो याला तर भोवळ आली की. अहो कोण कुठला मुलगा? अहो आपल्या देवळात त्याला काय झालं तर काय करायचं? नाही नाही, आपण त्याला वैद्य बुवाकडे घेऊन जाऊ. अहो पण वैद्य भाऊ तर यात्रेला गेले ती, आणि आता औषध पाणी करणार कुणी बी नाही गावात. अरे देवा, आता काय करायचं? या देवीच्या कार्यक्रमात असं कसं घडलं म्हणायचं? नाटक नाटक करतोय हा. अगं असं काय बोलतीस? त्याला चक्कर काही चक्कर बिक्कर आलेली नाही, नुसती नाटकाई थी. जगदंबा, त्याला खरंच भोवळ आली आणि तुला राग आलाय म्हणून काही पण बोलायला लागलीस होय? सध्या मी याला माझ्या घरी घेऊन जातो. तो बरा झाल्यावर मग बघू काय करायचं. आता आमच्या घरी आहे ना, तिथे येऊन गोंधळ घाल ना. मी आलोय आता तुझ्या घरीच मुक्कामाला. बघ आता पुढे पुढे काय काय मज्जा करतो ते. तू पुन्हा हिच्यावर विश्वास टाकतेस शुंभा. बघितलंस, अशी स्वार्थी आणि हापापलेली बाई आहे.
तुझ्या हे लक्षात येत नाहीये का? दैत्यमाता मनुष्य कुळातली एकमेव व्यक्ती आहे आपल्याकडे. ती आपल्या असुर कुळांपैकी कुणीही त्या गावात गेलं तर ते नक्कीच पकडलं जाणार. हिला मनुष्यांच्या चालीरीती ठाऊक आहेत. शिवाय ती कपटी सुद्धा आहे. तिच्या दुर्गुणांचा यावेळी नक्कीच उपयोग होईल आपल्याला. गंगाई, त्याला पाणी बिनी पास. नाही तर असं कर, झोपून राहू दे. मी असं करतो, रानात जातो आणि औषधी पाला घेऊन येतो. असं काही झालं का वैद्य बुवा कोणता पाला देतात ठाव आहे मला. वय वय, मी बी त्याच्यासाठी भाताची पेज बनवते. हा कर कर. हा वय. आई बाबा, अहो कशा रे एवढी धावपळ करताय? काय झालं नाहीये त्याला, नुसती नाटकं करतोय. जगदंबा, अगं त्याची अवस्था काय, कधी काय बोलावं काय कळतं का नाही तुला? जगदंबा, तू जरा शांत बस बरं. आणि आईला काही मदत लागली तर कर, कळलं का? तुझी आई बाबा तुझ्यावर खूप चिडले आहेत ना? बघ, काही झालेलं नाहीये तुला. नाटकी मुलगा, तुझ्यामुळेच मला ओरडा खावा लागलाय. आजपर्यंत कधीच ओरडले नव्हते माझ्यावर ते. अगं, आईचा ओरडा खायला भाग्य लागतं. तुझी आई ओरडल्यावर तुला मस्त वाटलं असेल ना? मला नाही काही मस्त वगैरे वाटलं, तुलाच वाटलं असेल. हो, मला तर मस्त वाटलंय. पण मी ओरडा खाल्लाच नाही आईचा किती दिवसात. जा ना मग, तुझ्या इकडे जा. इथे का आलायस? कारण माझी आई तर इथेच आहे ना. तूच आहेस माझी आई. तुला सांगून कळत नाही का रे? मी तुझी आई नाही. तूच माझी आई आहेस. आई, ए आई, एकदा प्रेमानं गणू हाक मारशील का ग? मार ना, मग मी इथून जाईन. मी तुला गणू फिनू काही हाक मारणार नाही. म्हण ना ग, एवढं काय आहे त्यात? कधीपासून सांगतोय तुला, विनंती करतोय. नाही म्हणलं ना. एकदा म्हण ना ग, फक्त एकदाच. आता धपाटा घाली ना पाटीत. घाल ना, मला तुझा धपाटा खायला आवडेल. तू ना असं नाही ऐकणार. थांब, तुला दाखवतेस. जगदंबा, घरी आलेल्या पाहुण्यांवर अशी काठी उगारतात वय? काय बिघडवलंय त्यांनी तुझं? आई अगा नाटक करतोय आत्ता माझ्याशी. काय ग, सारखी त्या बिचाऱ्याला नाव ठेवत असतीस? काकी, काय झालं? काही नाही हा बाळा, तुझ्यासाठी भाताची पेज बनवली आहे, ती खाऊन घे. हा, नाटकी कुठला? सांगा सम्राज्ञी, काय आज्ञा आहे तुमची? मनोरमे, तुला भिंगार गावात जायचंय आणि तिथे जाऊन जगदंबा बद्दलची सगळी माहिती काढायची. काय? त्या जगदंबाला शोधायला? नाही 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 नाही, नको नको. साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्यांना तिनं नाहीच केलं. माझी काय अवस्था करेल ती. नाही नाही, नको. त्यापेक्षा हवं तर तुम्ही पुन्हा मला टाका काळ कोठडीत, चालेल. झालं, ही तुझी विश्वासू दासी. दैत्यमाता, कदाचित काल कोठडीत राहून तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. आम्ही तिला समजावून सांगतो. मनोरमे, अगं तुला त्या जगदंबा बरोबर लढायचं नाहीये, केवळ तिच्याबद्दल माहिती काढून घ्यायची, ती सुद्धा लपून छपून. मध त्या गावात आहे, त्याने तिला आधीच अंध केले. पण पुढे नेमकं काय घडलंय तेवढंच तुला शोधून काढायचंय. तो दर्पण, दैत्यमाता
अहो तुम्ही तुमच्या त्या दर्पणात बघा ना. हे तू आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. त्या दर्पणात दिसत नाहीये म्हणून तुझी मदत घ्यायची वेळ आली आहे. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. तुला तिथे कोणीही ओळखणार नाही. तसंही भाद्रपद मास चालू आहे आणि या मासामध्ये माहेरवाशिणी आपल्या भावाकडे जातात. तू सुद्धा तेच निमित्त साधून त्या गावामध्ये जा. अहो सम्राज्ञी, पण मी तिकडे कुणाच्या घरी जाऊ? तसं एक नेमकं घर आहे आमच्या नजरेत. जगदंबा, तू पण चल ना खेळायला. वेडेस का ग? ती कशी येईल खेळायला? ती तर आई आहे ना एका मोठ्या बाळाची. हो ना, आता तिचा मुलगा तिच्याकडे आलाय. तिला आता खेळवायचं असेल, भरवायचं असेल. माझा कुणी मुलगा नाहीये. मी कुणाची आई नाहीये. असं कसं? तो आहे की एवढा मोठा, सगळ्यांसमोर तुला आई म्हणून हाक मारणारा. सारे चिडवू नका तिला, ती आधी चिडून बसली आहे ना. जगदंबा, तूच सांग ना नक्की काय झालंय? तो मुलगा तुला आई आई का म्हणतोय? मला पण काहीच कळत नाहीये ग. हा कोणी असुर वगैरे नसेल ना? तुझ्यावर हल्ला करायला आलेला? नाही ग, असुर तर वाटत नाही. तुला कसं माहित? असुर असतात ना ते वेगळेच दिसतात. या मुलाच्या अंगातून येणाऱ्या मंगल लहरी आहेत. मग कोण असेल हा? माहिती नाही रे, पण खोडकर तर नक्कीच आहे. मला त्रास द्यायला आलाय हे नक्की. बघ की कुठून आलाय, कुणा बरोबर आलाय, काही सांगतच नाही. ह्याला ना शिक्षाच करायला पाहिजे. हो ना. ए जगदंबा, मगाशी तुझी आम्ही गंमत केली बर का. जर तो परत तुला त्रास द्यायला आला ना, सांग मला, बघतोच त्याला. मगाशी तुम्ही इथंच खेळत होता ना? केवढा आवाज झालता, मला जागच आली. आता बरं वाटते. बर ते जाऊ दे. काय खेळताय तुम्ही? मी पण खेळू का तुमच्या संग? काय खेळायचं आता सांगा बरं. अरे असं कसं? बोला की काहीतरी. ए आय, सांग ना यासनी. मी तुझी आई नाहीये, कळलं? कशाला रे आमच्या जगदंबाला त्रास देतोस? तुला अद्दलच घडू. अरे बाप रे बाप. अरे रे रे रे. आज नाटच करते समद्या उंदरांचा. माझं सोनं पळत्यात वय. एकेकाला पकडून समद्या मोरा वसूल केल्या नाहीत तर नाव सुंदरा लावायची नाही म्या. सुंदरे, हे काय चाललंय तुझं? आणि कुणाशी बोलायलास? काल मला दोष देते माझ्या. दैव देता आणि कर्म नेतं म्हणतात ना, तशी गत झाल्या. माझ्या आयुष्यभराची कमाई त्या उंदरांनी पळवली. म्या काय सोडायची नाही त्यांना. आयुष्याची नाही, तुझी लोभाची कमाई होती ती. आणि सुंदरी, तुला किती वेळा सांगितलं, फुकटचं मिळाल्यानं पचत नसतंय. आता जे आपलं नव्हतं ते देवानं परत घेतलं असं समज. आणि यो लोभ सोड आता. झालं का परत अक्कल शिकवायला सुरुवात? जावा की काय काम करायचं करून या. अगं ऐक की जरा, आज तू देवळात आली नाहीस, पण काय गोंधळ झालाय माहितीये तिथं? अगं एक गोरा गोमटा गोल गुबगुबीत मुलगा तिथं आला. हा न जगदंबेला आई म्हणाला. जनक बाबानं त्याला त्याच्या घरी नेलं, पण धमाल उडाली होती नुसती. जिथं जिथं ती जगदंबा जाईल तिथं काय ना काय घोळ व्हायचाच. त्या परिस्थित्या जगदंबेला गावाबाहेर काढा, म्हणजे समजा गाव कसं शांततेत नांदत. आता कोण आलं? कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? दादा, यंदा माहेरपणाला न्यायला आला नाही. मला वाटलं साधा अवतांतर धाडशील, तर ते बी नाही. म्हटलं राहू दे, आपण स्वतःच जाऊ. कोण तुम्ही आणि कसलं माहेरपण? घ्या भाऊ, स्वतःच्या बहिणीला विसरला. बाई 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 बाई. असू दे.
वहिनी, अगं कशी आहेस? बघितलं का, असुरांच्या कैदेतनं सुटला आणि सख्या बहिणीला इसरला. असू दे असू दे. म्हणजे कसं, मला काय वाटलं होतं की आता माहेरपणाला घेऊन येईल, चांगलं सणासुदीचं महिनाभर राहा म्हणल, पण कुठलं काय, चालायचं भाऊ आई शेवटी. म्हणून काय मी चाले दारात तुमच्या. आणि आता साधं ओळख बी दाखवीनच वय बहिणीला. कोण बन? कुठली बन? मला कुणी बन नव्हतीच कधी. दादा, आठवलं का आता तरी? मी तुझी लाडकी बन. वय वय आठवलं. छबे, कशी आहेस तू? हा छबे, हाय हाय, बरी हाय. बघा आठवलं की माझा दादा. वंच, अहो किती दिवसानंतर आला सा. अशी दारात का उभ्या? हो या की बसा, पाणी आणते तुमच्यासाठी. वय वय ताई, तू आत बस, मी आलोच. चला, दिती मातांनी ही कुपी दिली आणि दोघांवर भुरळ पडली. या घरात प्रवेश तरी मिळाला. त्यात जगदंबाची मूठ कशी आवळायची याची युक्ती शोधली पाहिजे. मनोरमे, त्या काळ कोठडीतून बाहेर पडलीस आणि एकदम नशीबच उघडलं की तुझं. छान बडदास्त ठेवली जाते हो. त्या बिंडोक शुंभाची दासी होऊन राहण्यापेक्षा हे राज्य करता येईल तुला. वा, काय थाट हाय महाराणीचा. फुकटचं गिळायला मिळतंय. भाव बी लाड करतोय तर ही जास्त शेफारायला लागलीये. माझ्यापेक्षा लहान हाय तरी एवढा माज. आता उतरवतेच हिचा तोरा. काय वंश, नुसत्याच रिकाम्या बसलायसा. मोठ्या भावाकडे आलात. घरातली कामं काय करायची आहेत का नाही? वहिनी, ननंद आहे मी तुझी. मगाशी आले तेव्हा कसं वंच 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 करत माझ्या मागं पुढं करत होतीस. पण असंही एकदम काय झालं? लहान आहेसा. वंश म्हणत असले तरी वहिनी म्हणून माझा मान मोठा आहे. दादाच्या घरी काय नुसतं पाहुणी म्हणून बसायला आलाय सका काय? आणि तुमच्यासाठी मी राबायचं. चला जेवण करायला घ्या. जेवायला नको नको नको, आता जेवायला नको. भरपूर खाल्लंय. जेवण म्हणजे गिळायला नाही, जेवणाचे पदार्थ बनवायला घ्या. भाकऱ्या थापा, पिठलं करा, भात करा. आणि हे समजा झालं का नाही, उद्यापासून शेणानं अंगण सारवायचं, केर काढणे, झाडलोट करणे, परसदारामध्ये तण आल्यात ते उपटायचं. समधी काम तुम्हाला करायची आहेत. चला उठा. चला 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 करा काम. बसून नुसतं काय गये टवळे, माझ्याच भावाच्या घरात राहून माझ्यावरच हुकूम चालवायला लागलीस वय? तुला काय मी साधी भोळी गरीब गाय वाटले होय? तिखट मिरची आहे मी, मिरची. माझ्या पुढं असा आगाऊपणा करशील तर मागात पडेल. माझा हात सोडा की दुखायला लागलाय. इथनं पुढं जेवढे दिवस मी या घरात राहीन तेवढे दिवस समधी कामं तू करायची. आणि हे असं मानवर करून वाचा वाचा बोलायचं नाही माझ्यासमोर. आवाज चढवायचा नाही, समजलं? हाव तसा मेली येऊन उरावर बसले आणि हा माज. देवा, आगीतून फुफाट्यात टाकलंच मला.
तुम्ही सगळे ह्याच्यासोबत का खेळताय? अगं हा गणपत खरंच चांगला आहे. त्यानं आम्हाला नवीन नवीन खेळ शिकवले. अवघड अवघड कुडी पण घातली. सगळी अवघड कुडी होती. हुशार आहे बरं का हा. आणि आम्हाला रानमेवा पण देणार आहे तो. म्हणजे ह्याने तुम्हाला काय काय देऊन त्याच्या बाजूला वळून घेतलंय. तर तुम्ही सगळे माझे मित्र आहेत की त्याचे मित्र आहात? अगं आम्ही तुझे पण मित्र आहोत आणि त्याचे पण. हो ना रे गणू? अगं त्याचं नाव गणपत आहे, पण त्याला गणू म्हटलेलं आवडतं. त्यांनाच सांगितलं आम्हाला. तू पण त्याला गणू म्हण ना. तू पण मला गणू म्हण ना गाई. मी तुझी आई वगैरे नाहीये आणि मी तुला गणू म्हणणार नाही. असं काय ग? नाही नाही नाही. तू मुलांना तुझ्या बाजूने करून घेतलास तरी मी तुला गणू म्हणणार नाही म्हणजे नाही. माझी आई चिडकी आहे, पण म्या तिचा राग घालवेन. एकदा का तिचा राग गेला की ती माझी लय लाड करेल.